नमस्कार, मी सुनील गाधारे. महाराष्ट्र 36 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो. एकीकडे पाहायला गेलं तर राजकारणाची रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये खरं तर राजकारण पार पडणार आहे. त्याने मतदार राजा आपला हक्क बजावल्यानंतर खरं तर योग्य उमेदवार या महाराष्ट्राला मिळणार आहे. अगदी अशाच महत्त्वाच्या विषयाला धरून भारतीय जनता पार्टीचे महासचिव असणारे महाराष्ट्र राज्याचे विक्रांत पाटील सर आपल्या सोबत आहेत. नेमकी सरांसोबत आपण चर्चा करणार आहोत, खास बातचीत करणार आहोत, अनेक विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. सर, तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे. कसं पाहाल, आत्ताच्या राजकारणाच्या रणधुमाळीला खरं तर सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रभरामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्नचिन्ह काही विरोधकांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात दाबलेले आहेत. या सगळ्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ईव्हीएम जोपर्यंत आहे तोपर्यंत भारतीय जनता पार्टीत निवडून येईल असा संभ्रम साधारणतः मतदार राजाच्या मनात घालण्याचा प्रयत्न होतोय. परंतु पारदर्शकता वृत्तीने तुम्ही देखील सांगणं तेवढंच गरजेचं आहे. कसं पाहता? हे जनतेने आता ठरवलेलं आहे की या देशाचा विकास कोण करू शकतो. मागच्या 10 वर्षातलं मोदीजींचं कर्तृत्व आणि जे 70 वर्ष प्रलंबित विषय होते त्याला न्याय देण्याचं काम आणि ऐतिहासिक निर्णय त्या विषयात करण्याचं काम मोदीजींनी केलं. त्यामुळे जनतेने ठरवलंय, आता ही निवडणूक जनतेने हातात घेतली. जनतेने ठरवलं की आता चोरांना सत्तेपासून 10 वर्ष आम्ही लांब ठेवलं आणि आता सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आम्हाला आदरणीय मोदीजींनाच सातत्याने ताकद द्यावी लागेल आणि त्या माध्यमातून आम्हाला ही निवडणूक हातात घ्यावी लागेल. आणि जनतेने निवडणूक हातात घेतली. आता जनतेच्या मध्ये आम्हाला जायला काही विषय शिल्लक नाहीत. मग त्या ठिकाणी गुमराह करायचं, मग त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करायचा की ईव्हीएम आहे तोपर्यंत आम्ही जिंकू शकत नाही किंवा जनतेच्या मतांचं मॅनिप्युलेट होतात वोट्स. त्या ठिकाणी एखाद्या सीटवर काँग्रेस जिंकली, उद्धव ठाकरेचं कोणी जिंकलं किंवा शरद पवारांचं कोणी जिंकलं की ईव्हीएम मशीन बरोबर असते. पण जर का भाजपचं कोणी जिंकलं तर मात्र ईव्हीएम मशीनमध्ये प्रॉब्लेम असतो. इतकी घाणेरडी मानसिकता या विरोधकांची झालेली आहे आणि त्यामुळे लोकांना गुमराह करण्याचा एक प्रयत्न आहे. लोकांना कळून चुकलेला आहे की यांना आता सत्तेपासून 10 वर्ष लांब राहिल्यामुळे, भ्रष्टाचाराचं कुरण मिळत नसल्यामुळे, रोजीरोटी ज्यांची पक्ष त्या राजकारणावरती आहे आणि त्यामुळे ती बंद झाल्यामुळे आता यांची ही तडफड आहे हे लोकांना कळून चुकलेलं आहे. नक्कीच सर, पाहायला गेलं तर या सगळ्या नियोजनामध्ये अबकी बार 400 पार या नाऱ्यामधली खरी किती तथ्यता आहे, किती खरं आहे? कारण की सामान्यतः नागरिक जर या गोंधळात आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे मतदार राजा की ईव्हीएमच्या माध्यमातून होणारा गोंधळ आहे, यामध्ये नक्कीच बीजेपी येते असा विरोधकांकडून देखील आरोप करण्यात येतोय. तुम्हाला काय वाटतं, 400 पार अबकी बार या नाऱ्यात किती तथ्य आहे? नाही बघा, ईव्हीएमचा विषय हा दुसऱ्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमच्या मशीनवरती जी याचिका आता टाकण्यात आली होती तिला रद्द केलं, रिजेक्ट केलं. आता सुप्रीम कोर्टापेक्षा तर कुठला प्लॅटफॉर्म आपल्याकडे नाहीये. त्यामुळे जे होऊ शकत नाही त्याच्यावर बोलण्यात काय अर्थ नाही. आपल्याला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीकडे जायचंय आणि त्यामध्ये जर का आपल्याला विकसित भारताच्या दृष्टीने जायचंय तर सगळ्याच गोष्टीमध्ये टेक्नॉलॉजी येणार आहे. निवडणुकीच्या पद्धतीमध्ये सुद्धा ती आली. आजची काँग्रेसची आणि मित्रपक्षांची अवस्था अशी आहे की तुम्ही ईव्हीएमवर वोटिंग घ्या, जनतेला वोटवर करून करायला सांगा, गल्ली गल्लीत जाऊन घराघरात जाऊन विचारा, तुम्हाला जनतेच्या मनातून, हृदयातून, तोंडातून नाव मोदीजींचंच येईल. ही स्थिती आहे. मी म्हणून म्हटलं, जनतेने निवडणूक हातात घेणं काय प्रकार असतो तर ठरवून टाकणं की आम्हाला मोदीजी देशाचे पंतप्रधान पाहिजेत. आणि म्हणून अबकी बार 400 पार हा काही नारा नाहीये, हे जनतेचा आवाज आहे, जनतेच्या हृदयातला मिळवलेली जागा आहे. आणि त्यामुळे जनतेचा कल बघितल्यानंतर ही घोषणा आली समोर की जनतेला आता पाहिजे की मोदीजींना आम्हाला थम्पिंग मेजॉरिटीमध्ये आणायचं. कशासाठी आणायचं आहे? मोदीजी तर बहुमतात येणारच आहेत, पण 400 पार कशासाठी? तर त्या ठिकाणी एखाद्या विषयाला जर का आम्हाला चांगलं बिल त्या ठिकाणी आणायचं असेल, या भारताला सुपर पॉवर करण्यासाठी आम्हाला खरंच मनापासून प्रयत्न करायचे असतील जसे मागच्या 10 वर्षात झाले, तर त्यामध्ये काय होतं की संख्या थोडी कमी असेल तर मग हे विरोधी पक्ष काँग्रेस मग त्याच्यामध्ये नौटंकी उभी करतात. क्रेडिट भाजपला मिळेल, मोदीजींना मिळेल म्हणून त्या ठिकाणी सभागृहातून वॉकआउट करायचं, तमाशा करायचा, मीडियामध्ये येऊन परसेप्शन निगेटिव्ह तयार करायचं आणि मग त्यातून चांगले चांगले निर्णय त्या ठिकाणी प्रलंबित होतात. हे नुकसान कोणाचं होतं? जनतेचं नुकसान, देशाचं नुकसान होतं. आम्हाला हे नुकसान नको आहे. जर का मोदीजी येणारच आहेत, काँग्रेसवाले रोखू शकत नाही, हे मित्रपक्ष रोखू शकत नाही, मोदीजींना येणं हे तय आहे. आजपासून भाजपने प्रचार जरी थांबवला ना तरी सुद्धा मेजॉरिटीमध्येच मोदीजी येणार आहेत. पण जेव्हा 400 पार आम्ही म्हणतो त्यासाठी थोडी मेहनत असते. 400 पार आल्यानंतर या देशाला सुपर पॉवर भारत
2047चा भारत जो जगातला एक नंबरचा भारत असेल, विश्वगुरू असेल, अशा प्रकारचा भारत बनवण्यासाठी मेजॉरिटी लागते, कारण त्या माध्यमातून चांगले निर्णय जनतेसाठी करता येतात. नक्कीच पाहायला गेलं तर राजकारणामध्ये सर तुम्ही आता महासचिव पदावर आहात महाराष्ट्र राज्याच्या. एकंदरीत पाहायला गेलं तर काय तयारी चाललेली आहेत? नवी मुंबईमध्ये चालले असेल, मुंबईमध्ये चालले असेल, नागरिक कशा प्रकारे तुमच्याकडे एकत्र झालेले आहेत? नागरिकांचे मेन प्रश्न जे होते तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून सोडवलेले आहेत, काय सांगाल? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात 48 सीटवर जर आम्ही बघितलं, मग त्यात मुंबई असेल, नवी मुंबई असेल, मावळची सीट असेल, किंवा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, प्रत्येक ठिकाणी जनतेने कल भाजपच्या बाजूने द्यायला सुरुवात केलेली आहे. फर्स्ट फेज, सेकंड फेजच्या निवडणुका आम्ही बघितल्या, क्लिअर कट कल हा भाजपच्या बाजूने लोकांनी दिला. आम्हाला विश्वास आहे की त्यामध्ये मेजॉरिटी सीट्स आम्ही जिंकतोय. तिसऱ्या टप्प्याचं मतदान पूर्ण झालं, त्या ठिकाणी कल आमच्या बाजूने क्लिअर दिसला. चौथ्या टप्प्याचं मतदान उद्या होतंय, त्यामध्ये सुद्धा भाजपच्या आणि मित्रपक्षांच्या मेजर सीट्स येतात. आणि 5व्या टप्प्याचं मतदान 20 तारखेला आहे. मला विश्वास आहे की त्यामध्ये सुद्धा मेजर मुंबईतल्या सीट्स आहेत. मुंबईतल्या तर 6च्या 6 जागा भाजप क्लिअर कट जिंकतं. नवी मुंबईमध्ये जी काही ठाणे सीट आहे, खूप चांगल्या मार्जिननी भाजप, म्हणजे तिथे मित्रपक्षांचे आमचे नरेश मस्के जे ते जिंकतात. आणि त्यामुळे भाजप आणि मित्रपक्षांचं वातावरण खूप चांगल्या पद्धतीने आहे. मागच्या वेळेला भाजपच्या ज्या सीट्स होत्या, 42 सीट्स आमच्याकडे होत्या, त्यापेक्षा पुढे नक्की मित्रपक्ष आम्ही जाऊ अशी स्थिती आज महाराष्ट्रामध्ये. आणि जनतेने मनात ठरवलेलं आहे की आता आम्हाला मोदीजींशिवाय पर्याय नाही. आणि त्या ठिकाणी मग विरोधकांकडनं थोडासा प्रयत्न होतोय की लोकांना गुमराह करायचं. काही लोकल ठिकाणी जेव्हा चॅनल्सच्या मी डिबेट्स बघितले, विरोधक मुद्दे मांडतायत, कुठेतरी पाण्याचा विषय, कुठेतरी अन्य काही नागरी समस्या. प्रत्येक समस्या महत्वाची असते आणि जनतेच्या सेवेसाठीच काम केलं पाहिजे. प्रत्येक समाजकारणाने, राजकारणाने केलं पाहिजे, आम्हाला मान्यच आहे. पण प्लॅटफॉर्म समजून घेतला पाहिजे. आम्ही जर का कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला गेलो आणि आम्ही देशाच्या गोष्टी केल्या तर लोकांनी आमचं ऐकून नाही घेतलं पाहिजे. आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला गेलो आणि गल्लीतल्या गोष्टी केल्या, देशाच्या गोष्टी केल्या तर लोकांनी ऐकून नाही घेतलं पाहिजे. त्याच पद्धतीनं ही निवडणूक लोकसभेची आहे. त्यावेळेला जर का आम्ही गल्लीतले, गटाराचे, ड्रेनेजचे विषय सांगू तर ते काही ऐकून नाही घेतले पाहिजे. आणि विरोधक अशा गोष्टी लोकांच्या डोक्यात टाकण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे आम्ही जेव्हा त्यांना सांगतो की ही निवडणूक कसली आहे, देशाच्या कल्याणाची आहे, तुमचा देश सुपर पॉवर व्हावा, विश्वगुरू व्हावा, त्यासाठी नेतृत्व कोण पाहिजे याची निवडणूक आहे. मग आम्ही त्यांना विचारतो तुम्हाला मोदीजी पाहिजे की राहुल गांधी पाहिजे, 2च पर्याय आहे. मग त्यावेळेला लोक सांगतात की नो डाऊट आम्हाला मोदीजीच पाहिजेत. आणि मग विषय क्लिअर होतो. मग मोदीजी पाहिजेत तर इथे कोणाचं बटन दाबावं लागेल, तर त्यांचा जो सैनिक आहे, त्यांचा जो मावळा आहे, त्याचं बटन दाबावं लागेल. त्यामुळे मित्रपक्षांचं बटन लोक दाबतात. ही इतकी क्लिअर स्थिती आहे. पण समोरचे लोक काही कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे आता खूप क्लिअर विषय आहे. लोकांना, जनतेला मोदीजींना निवडून द्यायचं आहे. केंद्राच्या माध्यमातून येणारे जे प्रोजेक्ट्स आहेत ते आमच्या लोकसभेत आले पाहिजे. यासाठी लोकांना आता समजायला लागलेलं आहे की आम्हाला केंद्राच्या माध्यमातून काय येणार, तर आम्हाला देशाची सुरक्षा, देशाचा विकास हा तर येईल, पण लोकसभेसाठी काय, तर आमच्यासाठी काही एक्सप्रेस हायवेचे प्रोजेक्ट येतात का, मोठे नॅशनल हायवेचे काही रस्ते येतात का, आमच्याकडे एअरपोर्ट सारखे विषय आहेत, आमच्याकडे रेल्वे सारखे विषय आहेत, केंद्राचे मोठे प्रोजेक्ट हे आमच्या विभागात येऊ शकतात का, हे काम खासदाराचं असतं. अगदी याच मुद्द्याला अनुसरून महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यांमध्ये नेलेले आहेत. असा संभ्रम देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येतोय की महाराष्ट्राच्या विकासासाठी, विकासाच्या मध्ये येणारे जे अनेक लोक आहेत, जे राजकीय नेते आहेत, दिग्गज नेते आहेत, त्यांच्या काही महाराष्ट्रातले दिग्गज प्रोजेक्ट या गुजरात आणि इतर राज्यांमध्ये गेलेत. या सगळ्या बाबतींकडे तुम्ही कसं पाहता? बघा, मुळात असे कुठलेच प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले नाही आहेत. भाजपचं सरकार जेव्हा जेव्हा या ठिकाणी राहिलं तेव्हा उद्योगांना पूरक वातावरण, उद्योगांसाठी पॉझिटिव्ह वातावरण या देशात, महाराष्ट्रात तयार करण्यात आलं. मोदीजींनी भूमिका घेतली की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आमच्याकडे आली पाहिजे, उद्योगधंदे वाढले पाहिजेत. त्यासाठी परदेशातल्या ताकदवर देशाला ते अपील करतायत आणि सगळी इन्व्हेस्टमेंट देशात आणण्यासाठी प्रयत्न करतायत. आपल्याकडे प्रत्येक राज्यांमध्ये चांगले चांगले इकॉनॉमिक, त्या ठिकाणी SEZ सारखे प्रकल्प तयार होतात. त्या ठिकाणी उद्योगांना पूरक वातावरण तयार होतात. एक उद्योग टाकायचा म्हटलं तर 60-70 प्रकारच्या परमिशन्स लागायच्या. त्या परमिशन आता 20 पेक्षा खालच्या संख्येवर आणण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे आता 12 का 15 प्रकारच्या फक्त परमिशन्स लागतील आणि त्या पण सिंगल विंडो परमिशन, अशा पद्धतीचं वातावरण आज तयार केलं जाते. मग जे मोदीजी हे वातावरण देशात तयार करतायत, त्यांच्या
मार्गावर चालणारं आमचं राज्य, फडणवीस साहेब, एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी हे राज्यामध्ये कशा पद्धतीने काम करतील? ते साहजिक आहे, धंद्यांना पूरक वातावरण तयार करतील. प्रत्येक वेळेला त्यांनी चांगले उद्योग कसे येऊ शकतील हे प्रयत्न केले. पण दुर्दैवाने काय झालं, मधल्या काळात जेव्हा या महाराष्ट्राचं वाटोळं करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने केलं, त्यांना राजकारणातला रस सुद्धा समजत नाही. असे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. एक 4-5 किलोमीटरवर त्यांच्या घरापासून मंत्रालय असताना 4 वेळा ते त्यांच्या मुख्यमंत्री काळात मंत्रालयात गेले नाही. घरी बसून तुम्ही जर का मातोश्रीवरनं जर का सरकार चालवणार असाल तर उद्योगधंदे बाहेर जातीलच ना. त्यांच्या काळात उद्योगधंदे बाहेर शिंदे सरकार, एकनाथ शिंदेजींनी काही दिवसापूर्वी लोकमतला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ह्या देखील उल्लेख केलेला आहे की जर असे मोठे मोठे प्रोजेक्ट उद्योगांचं घर सुरक्षा, स्किंडाली बॉम्बचे जर प्रकरणं जर घडतायत तर यामुळे उद्योजक कसा महाराष्ट्रामध्ये टिकेल? ज्यांची सत्ता होती तेव्हा अनेक प्रकारचे उद्योजकांवर दबदाटी देखील करण्याचा प्रयत्न झालेला आहे. या सगळ्या वातावरणामध्ये उद्योजक कुठेतरी महाराष्ट्र वगळतोय असं चित्र पुढे येतंय. कसं पाहता? 100% तुम्हाला जेव्हा एखादा उद्योग, कोणी बिझनेसमन असेल त्याला जेव्हा एखादा उद्योग टाकायचा तर माझ्या उद्योगधंद्यासाठी पूरक वातावरण इथे आहे का हा विचार तो करतो. तेव्हा जेव्हा त्यासमोर येतं की महाराष्ट्रातलं गव्हर्नमेंट हे अशा पद्धतीनं अनस्टेबल आहे, त्यांना विजन नाहीये, पोरासोरांचा खेळ चाललाय, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे सीएम आणि सुपर सीएम होण्याचा प्रयत्न त्यांच्या परिवारातले सदस्य करतात आणि त्यांना जेव्हा व्हॉइस नाहीये आणि त्यांना जेव्हा या राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही, ते घरात बसून राजकारण करतील. तुमच्या काळात 100 कोटीच्या खंडने वसूल होणार असतील, तुमच्या काळामध्ये सगळ्या निगेटिव्ह गोष्टी वाढणार असतील, त्या ठिकाणी चांगल्या मोठ्या बिझनेसमनच्या घराच्या बाहेर जर का स्फोटकं ठेवण्यात येणार असतील तर त्यावेळेला कुठलाही उद्योगपती हा विचार करेल की माझ्यासाठी हे वातावरण सिक्युअर आहे का. त्याला जेव्हा उत्तर मिळेल की नाही तेव्हा तो साहजिक आहे दुसऱ्या राज्यात जाईल. पण आता जेव्हा फडणवीस साहेबांसारखा आश्वासक चेहरा, एकनाथ शिंदेजींसारखा आश्वासक चेहरा, अजित पवारजी ज्यांचं विजन खूप मोठं आहे, अशी सगळी मंडळी जेव्हा असतात ना तेव्हा उद्योजकांना खात्री असते की आमचं भविष्य इथे चांगलं आहे. आणि आता इन्व्हेस्टमेंट्स खूप मोठ्या प्रमाणावर येतात आणि तुम्ही बघू शकता कंपॅरिझन की खूप चांगल्या पद्धतीनं चांगल्या इन्व्हेस्टमेंट्स महाराष्ट्रात येताना तुम्हाला दिसतात. सर, हिंदू मुस्लिम सारखे आरोप करणारा पक्ष भाजपा, गटफोडी करणारा पक्ष भाजपा असं विरोधकांकडून वारंवार केलं जातं. परंतु पाहायला गेलं तर आज राजसाहेब ठाकरे हिंदुत्वाची प्रतिभाषा ठेवत असताना त्यांनी देखील मोदीजींना सपोर्ट दिलेला आहे. आध्यात्मिक गोष्टींचा वापर करून राजकारण करतं असं भाजपचा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अध्यात्माचा वापर करेलच, भाजप हिंदुत्वाचा वापर करेलच, कारण आमची अस्मिता हिंदुत्व आहे. आम्ही त्या ठिकाणी या देशाचा विकास जर व्हायचा असेल तर हिंदुत्व टिकलं पाहिजे आणि आमची हिंदुत्वाची व्याख्या ही खूप मोठी व्याख्या आहे. आमची हिंदुत्वाची व्याख्या हिंदू मुस्लिम सीख ईसाई अशी नाहीये. या देशात जो राहतो तो हिंदू आहे, या देशासाठी मरायला जो तयार आहे तो हिंदू आहे, या मातीशी जो इमान राखेल, जो जनगण मन म्हणतो, जो वंदे मातरम म्हणतो तो हिंदू आहे. तो कुठल्या जाती धर्माचा असेल, त्याची पूजा पद्धती वेगळी असेल, आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. आम्हाला सगळ्यांना सुरक्षित ठेवणं, आम्हाला सगळ्यांचा सन्मान करणं, सबका साथ सबका विकास करणं ही हिंदुत्वाची आमची व्याख्या आहे. आणि त्यामुळे तशा पद्धतीनं पुढे जाणारी भारतीय जनता पार्टी. आणि मग आपल्या हाताला काही लागत नाही, आपल्याला 10 वर्ष सत्तेपासून लांब राहावं लागतं, जनता वारंवार आपल्याला नाकारते आणि मग त्यावेळेला आता काहीतरी लोकांना गुमराह करायचं, त्यांना मिसगाईड करायचं, त्यांची माती भडकवायची, म्हणून मग सांगायचं की भाजप आली तर असं होईल, भाजप आली तर तसं होईल, अशा प्रकारचे प्रयत्न विरोधक करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण जनता त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर नाकारते. जनतेचा अंडर करंट अजून त्यांना समजत नाहीये. जेव्हा 4 जूनला मतमोजणी होईल तेव्हा प्रत्येकाची पात्रता काय आहे, क्षमता काय आहे, जे गुमराह केलं गेलं ते कसं बुमरँग झालं, आपल्याच अंगाशी कसं आलं, हे आता सगळ्याच विरोधी पक्षांना समजून जाईल. सर, पाहायला गेलं तर आदिवासी मतदार देखील महत्वाचा आहे. अनेक विभागामध्ये आदिवासी मतदानाचा नवीन कल वाढत चाललेला आहे. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी मतदार राजाचा कल आदिवासी लोकांनी देखील आता मतदान करायला सुरुवात केली आहे. हे चित्र देखील नक्कीच भाजपसाठी आणि इतर लोकांसाठी देखील चांगले होणार आहे. कसं पाहताय सगळं? आदिवासी समाज हा भाजप बरोबर कायम राहिलेला आहे. आदिवासी समाजासाठी ज्या योजना भाजपच्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारने दिल्या ना, त्या मागच्या 50 वर्षात कोणी दिल्या नव्हत्या. आदिवासी समाजाला भाबडा समाज आहे, भोळा समाज आहे, विश्वास ठेवतो आणि म्हणून आमचे काही विरोधक त्यांना जाऊन मिसगाईड करण्याचा प्रयत्न करतात. आणि काही मोमेंट्स त्या ठिकाणी चालताना जेव्हा खोलवर तुम्ही जाल तेव्हा कळतं की काही मोमेंट्स त्या भागात चालले आहेत, त्यांना भडकवलं जातं. तुम्ही
भारताशी जुडू नये, तुम्ही हिंदुत्वाशी जुडू नये, अशा प्रकारे त्यांच्या माथी भडकवण्याचं काम, त्यांच्या डोक्यात विष घालवण्याचं काम काही मंडळी करतात आणि ते त्यांची एक मोमेंट सुरू आहे. पण त्या ठिकाणी आम्हाला सक्षमतेनं म्हणून त्या ठिकाणी पुढे जावं लागतं. आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगतो की कशा पद्धतीनं देश तुमच्या बरोबर आहे. आज देशाची राष्ट्रपती जे पद सर्वोच्च आहे, देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा राष्ट्रपती आल्यानंतर त्यांना सन्मान द्यावा लागतो, इतकं मोठं पद, संविधानिक पद, राष्ट्रपती पद, ते आज आदिवासी समाजाच्या महिलेला देण्याचं काम मोदीजींनी केलं. त्यामुळे आदिवासी समाजाचा नेहमीच सन्मान मोदीजींनी केलेला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी आदिवासी समाजाला आता कळून चुकलेलं आहे. आदिवासी समाजामध्ये ज्या पोटजाती आहेत त्यांना समजून चुकलेलं आहे की आमचं कल्याण मोदीजी करू शकतील. मोदीजी जर का आमच्या समाजातल्या महिलेला राष्ट्रपती करत असतील तर आजपर्यंत काँग्रेसने एवढ्या वर्षात आम्हाला कधी विचारलं नव्हतं. आम्हाला राष्ट्रपती सोडा, आमचं कधी कुठं महाराष्ट्रात असो, कुठल्या राज्यात असो, कुठल्या सन्मानाच्या जागेवरती ऑक्युपाय केलं नव्हतं अशा प्रकारच्या व्यक्तींना. मग आता त्यांना समजलेलं आहे की या ठिकाणी आमचं भलं कोण करेल, तर केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी, राज्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेब, एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी. सर, नक्कीच प्रेक्षकांसाठी काही नवीन विजन आपल्याला भाजपच्या माध्यमातून भविष्यात पाहायला मिळणार आहे का? अगदी एक 2 ते 3 असे काही योजना आहेत का, विजन्स आहेत का, ते कसं सांगाल? भाजपचं विजन क्लिअर आहे. भाजप हे शॉर्ट टर्म विजनवरती काम करणारा पक्ष नाहीये. 2047 सुपर पॉवर भारत, विश्वगुरु भारत, आज अमेरिका असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, चायना असेल, रशिया असेल, हे सुपर पॉवर मधले देश मानले जातात. आज या देशांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. पूर्वी भारताला विशेष सन्मान देण्याचं काम हे लोक करत नव्हते. भारत म्हणजे भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांचा देश अशी आपली इमेज परदेशात तयार झाली होती. मागच्या 10 वर्षात ही इमेज बदलली आणि आता आपल्या देशाचा सन्मान, आपल्या देशाच्या पंतप्रधानाचा सन्मान हा 360 डिग्रीनी बदललेला आहे. आता आपल्या देशाचे पंतप्रधान जेव्हा परदेशात कुठल्या कामासाठी गेले तर पूर्वी जेव्हा जायचे तेव्हा त्यांच्या देशातले द्वितीय किंवा तृतीय दर्जाचे अधिकारी यायचे, रिसीव्ह करून घेऊन जायचे, दौरा पूर्ण करून एअरपोर्टला सोडून द्यायचे, विशेष सन्मान मिळत नव्हता. पण आता जेव्हा आपले प्रधानमंत्री जातात त्यांच्या देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीला यावं लागतं आणि सन्मानाने आपल्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना रिसीव्ह करावं लागतं. हा बदलाव 2014 नंतर झालेला आहे आणि त्यामुळे अनेक विषय असतील. युनोमध्ये आज आपल्याला जो सन्मान मिळतोय, WHO सारखी संघटना त्याचं अध्यक्षपद भारताला मिळालं, G20 सारखं फोरम त्याचं अध्यक्षपद आणि होस्ट करण्याची संधी भारताला मिळाली. 1 वर्ष फॉरेन डेलिगेट्स, ताकदवर देशांचे सगळे डेलिगेशन्स भारतात 1 वर्षासाठी येत होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर देशाचा आज दृष्टिकोन आपल्याकडे, जगाचा दृष्टिकोन आपल्याकडे बघण्याचा बदललेला आहे आणि त्यामुळे आज हा जो बदलाव आहे तो विश्वगुरु बनण्याच्या उंबरठ्यावर असलेला भारत, G20 सारखे फोरम असतील की ज्या माध्यमातून देशभरातले ताकदवर देश त्यांचे सगळे डेलिगेशन्स 1 वर्षासाठी आपल्या देशात येत होते आणि त्या माध्यमातून काय काय झालं तर इथे मोठ्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटी तयार झाल्या. त्या देशाचे प्रतिनिधी जेव्हा या ठिकाणी आले तर एक्सचेंज ऑफ नॉलेज, एक्सचेंज ऑफ टेक्स्टाईल, एक्सचेंज ऑफ क्लोथ, एक्सचेंज ऑफ कल्चर, एक्सचेंज ऑफ ह्युमन रिसोर्स, अशा अनेक गोष्टीचं जेव्हा एक्सचेंज होतं त्यावेळेला मोठ्या मोठ्या संधी इथल्या युवा पिढीसाठी तयार होतात. त्यामुळे अशा पद्धतीनं 2047चा भारत, या दृष्टीने भारताची वाटचाल सुरू आहे आणि मोदीजी ते करत आहेत. त्यामुळे लॉंग टर्म विजन 2047चा भारत, शॉर्ट टर्म विजनमध्ये अनेक विषय त्या ठिकाणी आहेत की ज्या पद्धतीनं आज भारताची प्रगती सुरू आहे आणि 13-14 नंबरच्या पुढे असलेला भारत तो आता 5व्या क्रमांकावर आर्थिक महासत्ता म्हणून आलाय. 5व्या क्रमांकावर कोण होतं? ज्याने 150 वर्ष आपल्याला गुलामगिरीत ठेवलं असे इंग्लंड हे 5व्या क्रमांकावर होते. भारताने त्यांना मागे टाकला, आता भारत 5व्या क्रमांकावर आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये भारत टॉप 3 मध्ये असेल हे विजन घेऊन मोदीजी काम करतात. जेव्हा अशा पद्धतीनं देशाचा विकास होतो तेव्हा त्याचे बेनिफिट्स कोणाला होतात? इथल्या युवांना होतात, इथल्या मातृशक्तीला होतात, इथल्या किसान बांधवांना होतात, इथल्या उद्योगधंद्यांना, कामगारांना होतात. त्यामुळे अशा पद्धतीनं सबका साथ सबका विकास करणारं हे सरकार आहे, विजनरी सरकार आहे. कशा पद्धतीनं आज जगाच्या पटलावरती आम्ही सन्मान प्राप्त करू शकतो हे त्या ठिकाणी दाखवणारा आपला भारत आज तयार झालेला आहे. आणि त्यामुळे तुम्ही बघाल की आपले नातेवाईक कोणी परदेशात असतील त्यांना विचारलं पाहिजे की 2014च्या आधी तुम्हाला परदेशी नागरिक काय वागणूक द्यायचे आणि आता काही बदलाव झालाय का?
प्रत्येक जण तुम्हाला सांगेल की बदल आता झाला. आम्ही जेव्हा भारताचे नागरिक आहेत सांगतो वी आर फ्रॉम इंडिया, तेव्हा आम्हाला सन्मान मिळतो. लोक म्हणतात की तुम्ही ओ इंडिया मोदी, हे लोक बोलतात. लोकांना माहिती आहे आपल्या देशाचे पंतप्रधान हे जगामध्ये 1 नंबर पॉप्युलरिटी असणारे, 76% पसंती असणारे आपले प्रधानमंत्री आहेत. बाकी कुठल्या देशाचे प्रधानमंत्री एवढे पॉप्युलर नाही आहेत. 1 नंबरवर आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत. हे सर्वे मध्ये समोर आलं. आणि त्यामुळे जेव्हा इतर देशाचे पंतप्रधान म्हणतात मोदी इज द बॉस, काही देशाचे पंतप्रधान आशीर्वाद मोदीजींचे घेतात, तेव्हा आपण समजून गेलं पाहिजे की कशा पद्धतीनं आज आपण वाटचाल करतोय. आज आपण कोरोनाच्या संकटातनं बाहेर आलो. 140 कोटीचा देश मोदीजींनी वाचवला. अनेक जण देव पाण्यात बुडवून बसले होते की भारताचं वाटोळं व्हावं. त्या ठिकाणी भारतामध्ये कोरोनाची लागण वाढली तर मल्टिप्लिकेशन ऑफ कोरोना जेव्हा होईल तेव्हा प्रेतांना अग्नी द्यायलाही माणसं शिल्लक राहणार नाहीत असे प्रेडिक्शन्स काही तज्ज्ञांनी केले होते. पण त्यामध्ये हे कंट्रोलमध्ये भारताने आणलं. भारताचं मेडिकल सायन्स, भारताचे तंत्रज्ञान, वैज्ञानिक वापरून इथे लस तयार केली. पूर्वी आम्ही परदेशाकडे हात पसरत होतो. आता जेव्हा आपल्याकडे ही लस तयार झाली, आपण आपल्या देशातल्या सगळ्यांना 2 लसी मोफत दिल्या, बूस्टर डोस दिला आणि ते करून परदेशातल्या अनेक देशांना आपण लस दिली. आणि आज अनेक देशांचे पंतप्रधान म्हणतात की आमचा देश जर जिवंत आहे तो मोदीजींमुळे जिवंत आहे. ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. त्यामुळे ही जी काही विजन घेऊन मोदीजी काम करतायत, 2047 सुपर पॉवर भारत, आणि शॉर्ट पॅचेसमध्ये बघाल तर प्रत्येक 5 वर्षांनी तुम्हाला त्याचा रेकॉर्ड समजेल की मागच्या 5 वर्षात आम्ही कुठे होतो आणि त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल प्रगती पुढच्या 5 वर्षात झाली हे आपल्याला बघायला मिळेल. असा परफॉर्मन्स मोदीजींचा राहील. नक्कीच सर, पाहायला गेलं तर विरोधकांकडून पाहायला गेलं कायद्याच्या तरतुदी बदलण्यात येतील आणि त्यामुळे पुढच्या काही वर्षानंतर तुम्हाला निवडणुका देखील नाही मिळणार. हे शेवटच्या निवडणुका असा संभ्रम देखील नागरिकांच्या मनात करण्याचा प्रयत्न केला जातोय. खरं कसं पाहता, यात किती तथ्य आहे की भाजप जर जिंकली तर पुढच्या काही वर्षामध्ये निवडणुकाच होणार नाही, हा संभ्रम आहे. काय सांगाल याबाबत? बघा, भारतीय जनता पार्टीचं मोदींचं सरकार 2014 पासून आहे. जर का संविधान बदलाचे विषय विरोधक करतात, संविधान बदलायचं असतं तर भाजपने आत्ताच बदलून टाकलं असतं. 10 वर्ष मेजॉरिटी होती. जर का कुठले चुकीचे विषय करायचे असले तर बिलकुल केले असते. 10 वर्ष मेजॉरिटी होती. पण भारतीय जनता पार्टी म्हणजे काय, मोदीजी म्हणजे काय, तर देशप्रेमानी ओतप्रोत कार्यकर्त्यांची पार्टी. देशप्रेमासाठी जे काही करावं लागेल ते करण्याची तयारी असलेली पार्टी आणि नेतृत्व म्हणजे नरेंद्रजी मोदी आहेत आणि पार्टी भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे देशप्रेमामध्ये नो कॉम्प्रोमाइजची भूमिका भाजप घेते. आम्ही काँग्रेस सारखा देशप्रेमाच्या विषयावरती कॉम्प्रोमाइज करत नाही. आम्ही त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या स्तराला जाऊ शकत नाही. देशप्रेम हे आमच्यासाठी सर्वोच्च आहे. नेशन फर्स्ट हे मानून काम करणारे आम्ही कार्यकर्ते. आणि त्यामुळे लोकांनी कितीही गुमराह केलं. संविधान म्हणजे काय आहे? संविधान म्हणजे पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेली नियमावली आहे की ज्या आधारे देश चालवायचा. आता 10 वर्षामध्ये आम्ही हे काही बदल त्यात केले नाही तर तुम्ही आता कसं काय म्हणू शकता की आता सरकार आल्यावर ते बदल करतील? 60 वर्षामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. 101 वेळा काँग्रेसने संविधानात बदल केले आणि स्वतःच्या स्वार्थासाठी केले. भाजपचं सरकार, मोदींचं सरकार 2014ला आलं. आम्ही 2 वेळा छोट्या छोट्या तरतुदी त्यात केल्या. एक तरतूद केली, मागासवर्ग आयोगाला संविधानिक दर्जा, महत्वाचा दर्जा, संविधानिक अधिकृत दर्जा देण्यासाठी पहिला बदल. आणि दुसरा छोटा बदल, जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं ते संविधान देशाच्या कानाकोपऱ्यात लागू असलं पाहिजे ना. ते काँग्रेसच्या पापामुळे काश्मीरमध्ये, जम्मूमध्ये लागू नव्हतं. ते आम्ही मोदीजींनी जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्याचं काम केलं. त्यासाठी संविधानात तरतूद केली 370. मग 60 वर्ष काँग्रेसनी ते संविधान लागू केलं नाही. ती काँग्रेस पापी, त्यांनी बाबासाहेबांचा अपमान केला, संविधानाचा अपमान केला. की ज्यांनी हे संविधान, बाबासाहेबांचं संविधान काश्मीरमध्ये लागू केलं त्यांनी, त्या मोदीजींनी बाबासाहेबांचा सन्मान केला. फरक आहे. आणि त्यामुळे जनतेला जेव्हा हे आम्ही सांगतो ना तेव्हा जनतेला कळतं की आमच्या पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळा निवडणुकीत उभं करणं, विश्वासघात करणं, त्यांना पराभूत करणं हे काम काँग्रेसने केलं. एकदा भंडारा जिल्ह्यात केलं, एकदा मुंबईत केलं. त्यामुळे वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान काँग्रेसने केला 60 वर्ष. आणि त्यामुळे आता लोकांना समजलंय की आम्हाला कितीही कोणी गुमराह केलं तरी आम्ही गुमराह होणार नाही. संविधान हे म्हणजे मोदीजींनी सांगितलं
सूर्यचंद्र असेपर्यंत संविधानाला बदलण्याची कोणाची हिंमत नाही आणि मी मरेपर्यंत असे शब्द वापरले मोदीजींनी. संविधान कोणी बदलू शकत नाही. जेव्हा देशाचे पंतप्रधान या स्तराला जाऊन बोलतात ना, तेव्हा त्यातलं मर्म आपण समजून घेतलं पाहिजे की मोदीजींची तळमळ काय आहे. त्या संविधानाचा सन्मान करण्यासाठी मोदीजी जगतायत. जेव्हा त्यांची पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून भाजपने घोषणा केली तेव्हा संविधानाच्या प्रतिवर पहिले डोकं ठेवून त्यांनी आशीर्वाद घेतले आणि मग कामाला सुरुवात केली. असे आपले पंतप्रधान आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना, कुठल्याही प्रकारचा विषय नसताना, त्यात काही लॉजिक नसताना उगाच जनतेला गुमराह करणं, आता जनता काही दूधखोळी राहिलेली नाही. आणि त्यामुळे काँग्रेसला आणि मित्रपक्षांना त्यांची जागा 4 जूनच्या मतमोजणीमध्ये दिसेल. नक्कीच सर. देवेंद्र फडणवीस सरांसमोर खरं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मिळतोय. भाजपला मोठ्या प्रमाणात या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला धरून काम करताना अडचण होताना दिसतेय. महाराष्ट्रामध्ये सर्व आतुरतेने वाट पाहत आहेत. तब्बल 5 कोटीपेक्षा अधिक मराठा समाज असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी दाखवून दिलं होतं. आणि आज निवडणुकीच्या काळामध्ये मराठा समाज नेमका कोणासोबत राहील या सगळ्या विषयांवरच तुम्ही कसं पाहता? काही अडचणीचा विषय नाहीये. मराठा समाज सुज्ञ आहे. मीडियामध्ये काही विरोधक जे दाखवण्याचा प्रयत्न करतात ना, हे सत्य नाहीये. मी स्वतः मराठा समाजाचा आणि त्यामुळे मराठा समाज त्याला समजतं की आमच्या भल्याचं काय आणि आमचं वाटोळं करणारं काय. अगदी बरोबर. 60 वर्ष आम्हाला आरक्षणाचा ठाणपट्टाही लागू दिला नाही. आरक्षणापासून आम्हाला लांब ठेवलं. कोणाचं सरकार होतं? काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार. स्वतःला जाणते राजे जे म्हणवून घेतात. तर शरद पवार साहेबांनी का बरं आरक्षण दिलं नाही? 60 वर्षात मेजॉरिटी होती तुमची. 60 वर्षात तुम्ही देऊ शकले असते, पण तुम्ही ते दिलं नाही. त्यासाठी फडणवीस साहेबांना यावं लागलं. त्यासाठी आयोग तयार करावा लागला. त्यासाठी आम्हाला टिकेल असं तांत्रिक आरक्षण तयार करावं लागलं आणि त्या ठिकाणी ते आरक्षण मराठा समाजाला देण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलं. ते आरक्षण दिल्यानंतर जेव्हा त्याच्या विरोधात काही नतद्रष्ट जी मंडळी म्हणतात ती लोक कोर्टात जेव्हा गेली, हायकोर्टात हा विषय आला. हायकोर्टात हा विषय आल्यानंतर त्यामध्ये जी बाजू मांडावी लागते, फडणवीस साहेबांनी चांगले वकील लावून ती बाजू मांडली आणि हायकोर्टात आरक्षण टिकवून दाखवलं. म्हणजे टिकणारं आरक्षण होतं. हायकोर्टात टिकलं. त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात अपिलात गेले काही बदमाश मंडळी आणि तिकडे गेल्यानंतर त्या विषयामध्ये पुन्हा फडणवीस साहेबांनी बाजू मांडली आणि त्यामध्ये तो विषय तिथे टिकवण्याचा प्रयत्न केला. त्याला स्टे मिळू दिला नाही. तो विषय उडवायचा असता तर त्याला स्टे नसता मिळाला, पण स्टे मिळाला. तेव्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. पण दुर्दैवाने जेव्हा उद्धव ठाकरे आणि टीमच्या माध्यमातून फडणवीस साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला आणि त्या ठिकाणी ते सत्तेमध्ये आले स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या लालसेसाठी, त्यानंतर ही बाजू मराठा समाजाच्या आरक्षणाची सुप्रीम कोर्टात मांडणं गरजेचं होतं. त्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये शरद पवार साहेब ते कंट्रोल करत होते, त्यांची लोक होती. त्यांनी का बरं सुप्रीम कोर्टात बाजू मांडली नाही? त्यांनी का बरं मटेरियल दिलं नाही त्या सगळ्या वकिलांना की अशा पद्धतीनं बाजू मांडा? त्या ठिकाणी ते मटेरियल न दिल्या गेल्यामुळे त्यावेळेच्या वकिलांनी टिप्पण्या केल्यात की आम्हाला वेळेवर मटेरियल मिळत नाही, आम्हाला ब्रीफिंग मिळत नाही. जर का असं ब्रीफिंग मिळणार नसेल आणि जर का चुकीच्या पद्धतीने विषय मांडल्यामुळे किंवा त्रुटीन सकट विषय मांडल्यामुळे ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये बाद झालं. मग ही चूक कोणाची आहे? ज्या सरकारने हे मांडलं नाही त्या उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सरकारची चूक आहे. त्यामुळे आरोपी कोण आहेत तर ते आहेत. पण ते सुद्धा होऊन सुद्धा परत फडणवीस साहेब मागे राहिले नाही. त्या ठिकाणी परत फडणवीस साहेबांचे सरकार आता आलं. एकनाथ शिंदे जे आले, मग यांनी परत बागुल बुवा त्या ठिकाणी उठवला, परत त्या ठिकाणी रान पेटवलं आणि मग त्या ठिकाणी मागणी करण्याचा प्रयत्न केला की आता आम्हाला आरक्षण द्या आणि ओबीसी मधून द्या. आता ओबीसी मधून आरक्षण द्यायचं असेल तर त्याला अनेक विषय आहेत आणि त्यामध्ये मराठा समाजाला हे पूर्वी कळत नव्हतं, पण आता कळलं की त्यातून जर आम्हाला आरक्षण चुकून दिलं गेलं तर आम्हाला बिलकुल कडीपत्त्यासारखं आरक्षण मिळेल की त्यात काहीच तथ्य नाही. आम्हाला एवढे मोठे ओबीसी समाज आणि त्यात जर आम्हाला टाकलं तर आम्हाला हातातच काही येणार नाही, आमच्या पोराबाळांना काहीच मिळणार नाही. त्यामुळे आम्हाला जर द्यायचं तर सेपरेट द्या, ही सुज्ञ मराठा समाजाची भावना होती आणि ते आरक्षण दिलं ना फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं आरक्षण. सेपरेट करून भारतीय संविधानाच्या तरतुदीमध्ये थोडा बदल करावा लागेल. सेपरेट करून द्यायचं म्हटलं तर नाही. त्याच्यामध्ये जी प्रोव्हिजन होती, ज्या पद्धतीनं पूर्वी आरक्षण दिलं गेलं होतं, फडणवीस साहेबांनी दिलं, त्याच पद्धतीनं आता टिकणारं आरक्षण हे फडणवीस साहेबांनी तरतूद करूनच दिलं आणि त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं. ईडब्ल्यूएसचं केंद्राचं आरक्षण आहे, त्यात आपण लाभ घेऊ शकता. त्यात नसेल घ्यायचं तर आपण ह्या आरक्षणात लाभ घेऊ शकता. त्यामुळे आता मराठा समाजाला समजलं की आमचा कैवारी, आमचं कल्याण करणार कोणी असेल तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब. सर, प्रचाराची वारी जोरदार सुरू आहे.
खऱ्या अर्थाने तुम्ही आम्हाला तुमचा मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल तुमचा आभारी आहे. सर, काय सांगाल प्रेक्षकांना, काय आव्हान असेल, कुठल्या विभागातून कोण प्रतिनिधी आणि कशा प्रकारची तयारी तुमची सुरू आहे, आव्हान काय असेल? सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान एकच असेल की देशाची निवडणूक आहे, देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे आणि त्यामुळे देशाचं कल्याण कोण करू शकतं हा विषय डोळ्यासमोर आणला पाहिजे. स्थानिक विषयावरती विचार न करता देशाचं कल्याण, विश्वगुरु भारत, जगामध्ये भारताची मान उंचावणं आणि त्या माध्यमातून देशामध्ये न मैं खाऊंगा और ना किसी को खाने दूंगा अशा पद्धतीनं पारदर्शक सरकार देणारं आदरणीय नेतृत्व नरेंद्रजी मोदी हे एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना स्वतःची राजकारणातली जागाच अजून बनवता आली नाही, ज्यांची विश्वासार्हताच कधी तयार झाली नाही, जे स्वतः अमेठीमध्ये पारंपरिक सीटवर पराभूत झाले आणि म्हणून मग त्यांना दुसऱ्या जागेवरती उभं राहावं लागलं, असा एक चेहरा राहुल गांधी दुसऱ्या बाजूला आहे. आता जनतेने निवडायचं आहे की देशाची प्रगती, विकास, सुपर पॉवर भारत हे मोदीजी करू शकतात की राहुल गांधीजी करू शकतात. जर त्यांना वाटलं की मोदीजी करू शकतात तर त्यांनी मोदीजींच्या प्रतिनिधीला निवडून द्यायचं. दुर्दैवाने त्यांना वाटलं की राहुल गांधी देशाचा विकास करू शकतात तर राहुल गांधीच्या प्रतिनिधीला निवडून द्यावं. माझी विनंती आहे की मोदीजी जर का देशाचं भवितव्य आजपर्यंत 10 वर्षामध्ये त्यांनी इतका विकास केला, अनेक ऐतिहासिक निर्णय केले आणि जर का तुम्हाला वाटत असेल की पुढच्या 5 वर्षात ते आणखीन काही प्रलंबित निर्णय जे पुन्हा एकदा ऐतिहासिक असतील हे करतील, हे लोकांच्या मनामध्ये आहे, पण जर त्यांना त्याच्यावरती खात्री असेल तर प्रत्येक सीटवरती मोदीजींचा चेहरा आणि कमळ बघून आपण बटन दाबलं पाहिजे. मित्रपक्ष ज्या ठिकाणी असतील, आमचं धनुष्यबाण किंवा घड्याळ, त्या ठिकाणी बटन दाबलं पाहिजे आणि जेव्हा हे सगळे महाराष्ट्रातून निवडून जातील आणि त्या ठिकाणी आदरणीय नरेंद्रजी मोदींसाठी हात वर करतील तेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी होतील आणि 400 पारचं सीट जेव्हा अबकी बार 400 बार आणि फिर एक बार मोदी सरकार जेव्हा येईल त्यावेळेला हा देश जगद्गुरु भारत, विश्वगुरु भारत बनण्याच्या उंबरठ्यावर आहे. तो लवकरच 2047ला सुपर पॉवर झालेला आपल्याला दिसेल. नक्कीच. आपल्यासोबत होते भारतीय जनता पार्टीचे महासचिव महाराष्ट्र राज्याचे विक्रांत पाटील सर होते. नवी मुंबई, मुंबई आणि महाराष्ट्र राज्याच्या राजकीय घडामोडीवर आपण नजर टाकली. काही जर राहिलं असेल तर कमेंटच्या माध्यमातून कळवा. पुढच्या वेळेस अनेक बातचीतमध्ये आपण त्यांच्याशी संवाद करणार आहोत. वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.